हेलो फ्रेंड्स, मैं हूं निखिल और एक बार फिर से आप सबका स्वागत है संकल्प एजुकेशन यूट्यूब चैनल में। दोस्तों, जैसा कि आप सबको पता है, महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव बैंक का रिजल्ट आ चुका है एंड पिछले 2 दिन में काफ़ी इंक्वायरीज रही। स्टूडेंट्स ने लगातार इसके ऊपर सवाल पूछे हैं। सो हियर आई एम टू आंसर अबाउट द बैच एंड सम ऑफ द स्पेशल फीचर्स रिलेटेड टू बैच एंड डेफिनेटली because Maharashtra State Cooperative Bank is a bank within the state, म्हणून याच्यातले जे इंटरव्ह्यू प्रिपरेशन होणार आहे ते मराठीत सुद्धा असणार. सो डेफिनेटली देर विल बी लॉट मेनी थिंग्स एंड इस बैच के काफ़ी सारे अलग अलग फीचर्स हैं. तो चलिए वीडियो शुरू करते हैं और आपको फटाफट इस बैच के बारे में जानकारी दे देते हैं. तो महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव बैंक की जो बैच है ये हम 27 अगस्त से शुरू करने जा रहे हैं दोस्तों. यानी आज मैं ये रिकॉर्ड कर रहा हूँ वीडियो, दिस इज़ 25 अगस्त. तो परसों से ये बैच शुरू हो जाएगी. परसों से मोस्ट प्रोबेबली इसका जो पहला लेक्चर रहेगा वो देर रात को हम रखेंगे, यानी लेट इवनिंग में रखेंगे, यानी समवेयर अराउंड 9 PM के आसपास, क्योंकि मोस्ट ऑफ द स्टूडेंट्स के अपने अलग अलग बैचेस होते हैं, कुछ वर्किंग प्रोफेशनल्स भी होते हैं, तो सबके लिए कन्वीनियंट टाइम 9 बजे का रहता है. तो हम कोशिश करेंगे कि उस टाइम के आसपास, लेकिन फिर भी इसकी एक फाइनल जानकारी आपको हमारे व्हाट्सएप ग्रुप पे दे दी जाएगी, टेलीग्राम ग्रुप पे भी दे दी जाएगी. आइए इस बैच से रिलेटेड कुछ फीचर्स हम पता करते हैं, लेकिन उससे पहले आप सबको संकल्प एजुकेशन से रिलेटेड एक बहुत इंपॉर्टेंट इन्फॉर्मेशन मैं बताना चाहूँगा. गाइस देखिए, वी ऑलवेज बिलीव कि आपको हर वो रीज़न दिया जाए जिसके थ्रू लाइक आप इंस्टीट्यूशन के इस बहुत अच्छे प्रोसीजर पे आप भरोसा कर पाएँ और इसका एक पूरा बेनिफिट ले पाएँ. गाइस, ये जो ऑनलाइन इंटरव्यू प्रोग्राम है जिसको हम ऑनलाइन प्लस ऑफलाइन मोड में रखते हैं, यानी सेशंस जो होते हैं वो ऑनलाइन होते हैं पर इंटरव्यूज़ जो होते हैं वो ऑनलाइन प्लस ऑफलाइन दोनों में होते हैं. तो जिसके थ्रू हम पूरे भारतवर्ष के अलग अलग बच्चों से आज कनेक्ट हो पाए हैं. तो ये जो ऑनलाइन ट्रेनिंग प्रोग्राम हमने शुरू किया है, बैचेस शुरू किए हैं, ये सब 2020 में ड्यूरिंग द टाइम ऑफ कोविड व्हेन वी स्टार्टेड आवर ऐप आई प्रथम, वहाँ से ये शुरू हुआ. एंड ओवर अ पीरियड ऑफ टाइम अगर हम देखें तो लगातार तब से लेकर अभी तक पूरे इस आई प्रथम ऐप पे हज़ारों बच्चों ने अभी तक ये ऐप डाउनलोड किया है. लगभग हमारे बैंकिंग के जो बैचेस रहे हैं, जो रेगुलर बैचेस रहे हैं, वो भी कम से कम एक 18 से 20 बैचेस अलग अलग टाइम पे हमने लॉन्च किए हैं. एंड जो कम से कम हमारे इंटरव्यू प्रोग्राम्स रहे हैं, सो 2021 एंड 2022 के मिला के ऑलमोस्ट 15 बैचेस अभी तक इंटरव्यू के भी हमने इंट्रोड्यूस किए हैं. तो महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव बैंक इज़ आवर 16th इंटरव्यू बैच, जिसमें हम स्टूडेंट्स को ऑनलाइन और ऑफलाइन में ट्रेन करेंगे. नाउ द थिंग इज़ कि अभी तक जो भी हमने अलग अलग इंटरव्यू बैचेस लाए हैं, अक्सर स्टूडेंट्स को एक डाउट रहता है कि मतलब ये जो ऑनलाइन इंटरव्यू प्रोग्राम होगा ये कैसे होगा, क्या मुझे प्रॉपर गाइडेंस मिलेगा, मैं ज्वाइन तो कर लूँगा लेकिन उसके बाद क्या टाइम पे सारी चीज़ें कवर हो पाएंगी, जैसा बैंक में जो कल्चर है वो सारी चीज़ें मुझे सिखाई जाएंगी या नहीं सिखाई जाएंगी, क्या गारंटी है कि मेरा इंटरव्यू क्लिअर हो जाएगा. सो देर आर सो मेनी थिंग्स. भरपूर प्रश्न असतात स्टुडंट्सचे अशा वेळेला. तर डेफिनेटली म्हणजे याच्यावरती एक स्टेबल आयडिया मी असा तुम्हाला देतोय की जून 2021 पासून जेव्हा आम्ही लोकांनी ही बॅच सुरू केली, म्हणजे स्पेशल इंटरव्ह्यू प्रोग्राम जेव्हापासून सुरू केले आहे, तेव्हापासून जवळपास सारस्वत बँक, भगिनी निवेदिता बँक, ठाणे जनता सहकारी बँक, अकोला डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक, IDBI बँक ही 2021ची आणि मग 2022ची दोन्ही बॅच आम्ही आणलेली आहे. त्याच्यानंतर मग महाराष्ट्र बँक ऑफ महाराष्ट्र, मग SBI PO, NIACL AO, IBPS PO SO आणि RRB PO. आणि इकडे तुम्ही जे पाहून राहिले 4-5 नावं अजून, हे आता लेटेस्टमध्ये जे गेल्या 3-4 महिन्यात जे बॅचेस आले आहेत त्या आहे सिटी युनियन बँक, फेडरल बँक, सिडबी, कर्नाटका अँड एक्झिम बँक. राईट. आता याच्यात कर्नाटका बँक सोडली, कारण की कर्नाटक बँकचे इंटरव्ह्यू 5 सप्टेंबरपासून सुरू होणार आहेत. तर कर्नाटक बँक सोडली तर जवळपास प्रत्येक बँकमध्ये कन्फर्म सिलेक्शन ऑलरेडी झालेले आहे. नुसतं मी जर का तुम्हाला एक सिटी युनियन बँकचं सांगितलं तर जवळपास एक 23 ते 24 पोरं सिटी युनियन बँकमध्ये सिलेक्ट झालेले आहे. आणि मग फेडरल बँकमध्ये त्याच्यातही एक खूप छान रिझल्ट जस्ट काही दिवस पहिलेच कळला. जवळपास एक 11 पोरं
फेडरल बँकमध्ये एक ऑलमोस्ट ॲट अ पॅकेज ऑफ 58 to 60,000 रुपीज पर मंथ त्याच्यात सुद्धा सिलेक्ट झालेले आहे. सो ऑल इन ऑल जर का आपण पाहिलं तर ह्या सगळ्या बॅचेसमध्ये खूप फ्रुटफुल रिझल्ट आतापर्यंत आलेला आहे. एक मी ओव्हरऑल टोटल जर का एक रफ आयडिया घेतला तर फ्रॉम लास्ट इयर जून 2021 टिल ऑगस्ट 2022 400पेक्षा जास्त सिलेक्शन ऑलरेडी झालेले आहेत. राईट. याच्यात जेवढे स्टुडंट्स आहे त्याच्यातनं काही स्टुडंट्स असे आहेत की ज्यांनी पूर्ण इंटरव्ह्यू प्रोग्राम कम्प्लिटली अटेंड केला आहे. काही स्टुडंट असे आहे जे आमचे रेग्युलर बॅचचे स्टुडंट आहेत तर त्यांना हा ट्रेनिंग प्रोग्राम सोबत फ्री असतो. सर ऑल इन ऑल जर का पाहिलं तर प्रत्येक स्टुडंटकडे ज्याचा इंटरव्ह्यू आहे त्याच्याकडे एक व्यवस्थित लक्ष दिलं जातं आणि त्याच्यासोबतच म्हणजे या बॅचचे फीचर्स असे आहे की ज्याच्यातनं भरपूर एक बेनिफिट तुम्हाला मिळेल. तर लेट अस स्टार्ट विथ सम ऑफ दी इम्पॉर्टंट फीचर्स ऑफ दिस बॅच. तर आता हे एवढ्या बॅचेससोबत आता वी आर स्टार्टिंग विथ द MSc दॅट इज महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक. आता या बॅचमध्ये जे फीचर्स राहणार मी तुम्हाला एक एक करून ते सांगतो. बॅच जसं मी सांगितलं की 22/8/2022 ओके, म्हणजे आज मी व्हिडिओ रेकॉर्ड करतो आहे 25 तारखेला, तर परवापासून ही बॅच सुरू होणार आहे. ऑफकोर्स ही बॅच तुम्हाला प्रथम ॲपवर लाईव्ह दिसेल. तर सगळ्यात पहिले ज्यांना पण ही बॅच अवेल करायची आहे इंटरव्ह्यूची बॅच त्यांनी गुगल प्ले स्टोअरवर जाऊन प्रथम ॲप डाउनलोड करायचा. त्याच्यात आपला मोबाईल नंबर आणि आपलं नाव टाकून एक फ्री रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आणि त्याच्यात लाईव्ह बॅचेसच्या ऑप्शनमध्ये तुम्हाला सगळ्यात टॉपवर एक ऑप्शन दिसेल, एक बॅच दिसेल महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह. ही जी बॅच आहे ती तुम्हाला उद्या म्हणजे 26 तारखेला दुपारी 12 वाजतापासून तिथे लाईव्ह दिसेल. सो एनीबडी हू वुड लाईक टू गो फॉर द रजिस्ट्रेशन ऑफ दिस बॅच कॅन अवेल द रजिस्ट्रेशन डायरेक्टली फ्रॉम टुमॉरो दॅट इज फ्रायडे फ्रॉम 12 noon ऑनवर्ड्स. ओके. जवळपास 4 लेक्चर्स राहतील. आता या बॅचचा पॅकेज कसं आहे ते सांगतो मी. जवळपास 4 लेक्चर्स याच्यात राहतील, मॉक इंटरव्ह्यूज 2 आणि सेपरेट DCS म्हणजे डाऊट क्लिअरिंग सेशन्स. ओके. तर आता हे जे 4 सेशन्स आहे ते सेशन्स कशाचे आहे आणि काय शिकवणार त्याच्यात नेमकं. जे लेक्चर्स आहेत ते पहा इकडे, स्पेशल लेक्चर्स ऑन HR, जनरल अवेअरनेस अँड बँकिंग अवेअरनेस. राईट. आता आपल्याला या गोष्टीची एक कल्पना आहे की जेव्हा पण आपण एखाद्या इंटरव्ह्यूमध्ये जातो तर जनरली इंटरव्ह्यूमध्ये आपल्याला काही प्रश्न असतात जे आपले व्यक्तिगत प्रश्न जे विचारले जातात त्याला आपण म्हणतो HR साईड, ह्युमन रिसोर्स. मग काही प्रश्न असतात जे एक चालू घडामोडी म्हणजे एक जनरल अवेअरनेस रिलेटेड प्रश्न असतात. आता गेल्या 6 बॅचेसमध्ये मी जेवढं पाहिलं आहे तर रशिया युक्रेन वॉरपासून तर म्हणजे रुपी डॉलरच्या कम्पॅरिझनमध्ये जो डाऊनफॉल होतो आहे तो, तर ऑइल क्रायसिसपासून तर असे भरपूर वेगळे व्हरायटीचे प्रश्न आलेले आहेत ऑलरेडी. तर हे असले प्रश्न असतात जनरल अवेअरनेसचे. आणि मग त्याच्यानंतर बँकिंग अवेअरनेस, ऑफकोर्स जी बेसिक बँकिंग आहे, जी बँकेत जॉब लागल्यानंतर ज्याची गरज पडणार आहे, ओके, त्याच्याबद्दल तर इन्फॉर्मेशन पाहिजेच. म्हणून जनरली हे जे लेक्चर्स असतात 4 लेक्चर जे आम्ही इथे मेन्शन केलेले आहेत, हे लेक्चर्स स्पेशल लेक्चर्स ऑन HR, जनरल अवेअरनेस आणि बँकिंग अवेअरनेस असे राहणार. राईट. शिवाय मग टोटल नंबर ऑफ लेक्चर्स 4 आहेत, पण जर का गरज पडली तर वी कॅन इवन इन्क्रीज दॅट. ओके. सपोज जर का एखाद्या लेक्चरची अजून गरज आहे किंवा स्टुडंट्सला एक ॲड्रेस करायचा आहे कंबाईनली, तर मग ऑब्व्हियसली नंबर ऑफ सेशन्स कॅन बी इन्क्रीज्ड. त्याच्यानंतर मग 2 मॉक इंटरव्ह्यू पर स्टुडंट भेटणार आहे या बॅचमध्ये. आता हे जे 2 मॉक इंटरव्ह्यू आहे याच्यात जनरली आमची प्रॅक्टिस अशी असते की ईच स्टुडंट मस्ट गेट 2 मॉक इंटरव्ह्यू फ्रॉम 2 सेपरेट फॅकल्टी. ओके, आय रिपीट, प्रत्येक विद्यार्थ्याला 2 वेगळ्या सेपरेट फॅकल्टीकडून एक मॉक इंटरव्ह्यू मिळेल. तर आता जसं ट्रेनिंग प्रोग्रामसाठी फॅकल्टीमध्ये अभिषेक गायके सर आहे, 16 वर्षाचा एक जबरदस्त एक्सपिरियन्स आहे यांना बँकिंगचा. तर ऑब्व्हियसली यांचा एक अनुभव या बॅचमध्ये खूप कामात येईल स्टुडंट्सच्या. आणि मग सोबतच आय एम देअर. तर ऑलमोस्ट लाईक फ्रॉम लास्ट 15 बॅचेस आय एम रनिंग दिस स्पेशल इंटरव्ह्यू प्रोग्राम. सो डेफिनेटली देर कॅन बी सम ऑफ द इन्फॉर्मेशन्स दॅट
ऑलरेडी आय विल बी हेल्पफुल टू शेअर विथ. ओके, तर आता या दोन गोष्टींसोबत म्हणजे याच्यात म्हणजे व्हॉट वी आर गोइंग टू प्रॅक्टिस इज की ऑनलाईन आणि ऑफलाईन मोडमध्ये आम्ही मॉक इंटरव्ह्यूज ठेवले आहेत. ऑनलाईन आणि ऑफलाईनचा अर्थ असा की जे विद्यार्थी औरंगाबादला आहेत तर ते साक्षात म्हणजे ऑफलाईनमध्ये मॉक इंटरव्ह्यू देऊ शकतात. पण जर का तुम्ही औरंगाबादला नसाल आणि इन केस इफ यू वुड लाईक टू जॉईन अस, तर डेफिनेटली त्याच्यात मग आम्ही एक 2 ऑप्शन देतो, झूम मीटिंग आणि गुगल मीट. तर झूम मीटिंग किंवा गुगल मीटमध्ये तुमची ऑनलाईन मॉक इंटरव्ह्यूज होतात सक्सेसफुली, एक व्यवस्थित स्ट्रीमिंगमध्ये चांगले मॉक होतात आणि त्याच्यासोबत मग तुम्हाला त्याचा फीडबॅकसुद्धा आम्ही देतो. एकदा फीडबॅक मिळाल्यानंतर स्टुडंट्स त्या फीडबॅकवर व्यवस्थित काम करतात, त्याची परत एकदा प्रॅक्टिस करतात आणि मग परत सेकंड मॉक इंटरव्ह्यूसाठी येतात. ओके, असेही काही विद्यार्थी आहे ज्यांना म्हणजे फेस टू फेस मॉक इंटरव्ह्यूची प्रॅक्टिस पाहिजे असते, तर मग ते एका दिवसासाठी औरंगाबादला येऊनसुद्धा इंटरव्ह्यू देतात. पण देन असं कंपल्सरी नाही आहे. इन केस लाईक इफ यू वुड लाईक टू अपियर फॉर दिस इंटरव्ह्यू फ्रॉम युअर ओन होम टाउन और युअर ओन प्लेस, तर मग ऑब्व्हियसली दॅट इज नॉट अन इश्यू. ओके सर, मग ओव्हरऑल या बॅचमध्ये फीचर्स कसे आहेत, तर तुम्हाला 4 लेक्चर भेटणार, सोबतच 2 मॉक इंटरव्ह्यू भेटणार जे की ऑनलाईन आणि ऑफलाईनमध्ये अवेलेबल आहे. सोबत मग डाऊट क्लिअरिंग सेशन. आता डाऊट क्लिअरिंग सेशन कशाचं आहे बघा. जनरली स्टुडंट्सची प्रोफाईल सगळ्यांची ऑब्व्हियसली वेगळी वेगळी आहे, तर प्रोफाईलच्या हिशोबाने स्टुडंट्सचे वेगळे वेगळे प्रश्न जे आहेत ते याच्यात तुम्हाला ते आम्ही त्याचं एक कस्टमाइज आन्सर बनवून देतो. फॉर एक्झाम्पल, जसा एखादा स्टुडंट असेल तो म्हणेल की सर मी 2018मध्ये पासआउट झालो होतो, मग जवळपास एक 4 वर्षाचा गॅप आला आहे. जर का ते विचारतील मला की हे 4 वर्षाचा गॅप कोणत्या गोष्टीचा आहे, म्हणजे का बरं एवढा मोठा गॅप घेतला आहे, तर मग मी काय उत्तर देणार, तर त्याला त्याचं एक स्पेसिफिक उत्तर पाहिजे. काही असे स्टुडंट असतात जे ऑलरेडी कुठे जॉबवर असतात आणि मग त्यांचा प्रश्न असतो की जर का जॉबमध्ये आम्हाला जॉबबद्दल या गोष्टी विचारल्या तर मग आम्ही त्याचं काय उत्तर द्यायचं, समथिंग लाईक दॅट. तर हा जो डाऊट क्लिअरिंग सेशन आहे हा जनरली स्टुडंटसाठी असतो कस्टमाइज आन्सर बनवून द्यायसाठी, सो दॅट स्टुडंटची जशी प्रोफाईल असेल त्या हिशोबाने त्याचे उत्तर आम्ही देतो. राईट, तर हा झाला एक बॅचचा फीचर्सचा पार्ट. नाव वी विल कम टू द पार्ट की बॅचमध्ये एनरोलमेंट कसं करायचं आहे. सी, इट्स व्हेरी सिम्पल. जर का तुम्ही संकल्पचे विद्यार्थी असाल लाईफ टाईम मेंबर, किंवा आय लर्न इन्स्टिट्यूटचे विद्यार्थी असाल लाईफ टाईम मेंबर, किंवा आय प्रथमचे स्टुडंट असाल. नाव आय प्रथमचे स्टुडंटला मी थोडंसं एक स्पेसिफिक करतो इथे. आय प्रथमचे स्टुडंट म्हणजे जे कम्प्रिहेन्सिव्ह बॅचचे स्टुडंट असतील, म्हणजे संपूर्ण बॅचचे किंवा निंजा बॅचचे किंवा बँकिंग स्टार बॅचचे. जर का तुम्ही यापैकी काहीतरी बॅच तुम्ही जॉईन केली असेल, तर इन दॅट केस फॉर ऑल दिस 3 कॅटेगरी ऑफ स्टुडंट, संकल्प, आय लर्न अँड आय प्रथम, फॉर दोज स्टुडंट ही जी MSCची ऑनलाईन ऑफलाईन इंटरव्ह्यू बॅच आहे दॅट इज ॲब्सोल्युटली फ्री. तर तुमच्यासाठी ही जी बॅच राहणार ती अगदी मोफत राहणार. तर याच्यात तुम्हाला काय करायचं आहे, नुसतं आपलं नाव, आपला MSCचा रिझल्ट, त्याच्यानंतर तुम्हाला जर का संकल्प किंवा आयलनकडनं एक आय कार्ड मिळालं असेल तर त्या आय कार्डचा फोटो, आणि जर का आय कार्ड नाही मिळालं असेल तर आय प्रथम बॅचमध्ये जेव्हा तुम्ही रजिस्ट्रेशन केलं असेल तेव्हाचा स्क्रीनशॉट असेल तर तो, आणि तुमचा मोबाईल नंबर, ओके, रजिस्टर्ड मोबाईल नंबर, या 3-4 गोष्टी तुम्हाला या नंबरवर सेंड करायच्या आहे. 9762441100. मी एकदा परत रिपीट करतो. आपलं नाव, सोबत आपला रजिस्टर्ड मोबाईल नंबर, आपला MSCचा रिझल्ट, आणि मग आपला पेमेंटचा स्क्रीनशॉट जेव्हा तुम्ही बॅच जॉईन केली असेल, किंवा पेमेंटचा स्क्रीनशॉट नसेल तर फी रिसीट असेल, किंवा तुमचं जो बॅचचा आय कार्ड आहे त्याचा फोटो. या 4 गोष्टी तुम्हाला या नंबरवर सबमिट करायच्या आहे, 9762441100. वी विल मेक यू जॉईन इन अ व्हॉट्सॲप ग्रुप, आणि इमिजिएटली तिथून मग तुम्हाला फर्दर इन्स्ट्रक्शन्स आमच्याकडनं भेटतील. राईट, सो दिस इज फॉर दोज स्टुडंट जे संकल्प, आयलर्न किंवा आय प्रथमचे स्टुडंट आहे. बॅच फीस इज 0 फॉर यू. राईट, पण इन केस सपोज इफ यू आर नॉट आउट ऑफ द 3 ऑप्शन्स, if you want to join this batch, you are not the previous student of Sankalp, in that case तुमच्यासाठी if we see, तर सगळ्यात पहिले तुम्हाला आय प्रथम ही ॲप डाउनलोड करावं लागेल गुगल प्ले स्टोअरमधनं. त्याच्यानंतर बॅचेसच्या ऑप्शनमध्ये जाऊन तुम्हाला तिथे स्पेशल इंटरव्ह्यू बॅच फॉर MSC बँक असं एक तुम्हाला थंबनेल तिथे दिसेल. द मोमेंट यू गो देअर, तुम्हाला राईट ॲट द टॉप एक बॅच दिसेल, स्पेशल इंटरव्ह्यू बॅच फॉर महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर बॅचची सगळी डिटेल तिथे उघडणार. ती डिटेल तुम्ही वाचू शकता, आणि त्याच्यानंतर खाली पेमेंटचं ऑप्शन राहील. गो टू द पेमेंट ऑप्शन, कंप्लीट द पेमेंट फॉर्मॅलिटीज.
फी स्ट्रक्चर आहे 1500 प्लस GST. ओके, सो द फी स्ट्रक्चर फॉर दिस बॅच इज 1500 प्लस GST. हा अमाऊंट पे करायचा आणि त्याच्यानंतर आपलं नाव, आपलं रजिस्टर्ड मोबाईल नंबर, आपला MSCचा रिझल्ट आणि जो पेमेंट तुम्ही केला 1500 प्लस GST, त्या पेमेंटचा स्क्रीनशॉट, या 4 गोष्टी परत याच नंबरवर सेंड करायचा जो मी पहिले सांगितला, 9762441100. सो यू कॅन वन्स अगेन सेंड द सेम थिंग्स, नेम, RMN, रिझल्ट अँड पेमेंट स्क्रीनशॉट ऑन दिस नंबर. सो इमिजिएटली वी विल ॲड यू इन अ व्हॉट्सॲप ग्रुप आणि मग तिथून तुमची ट्रेनिंग प्रोग्राम सुरू होऊन जाईल. राईट, आता ही बॅच जी आहे, ॲज आय ऑलरेडी सेड की परवापासून ही बॅच येणार आहे. तर मोस्ट प्रोबॅबली रात्री 9 वाजता आपलं पहिलं लेक्चर राहील. होऊ शकते की म्हणजे 1 तास अगोदर किंवा एक टाईम स्लॉट मी तुम्हाला कन्फर्म जे आहे ते मी उद्या किंवा परवा परत एकदा व्हॉट्सॲप ग्रुपवर कळवणार. बट इन द मीन वाईल द मेसेज फ्रॉम दिस साईड इज वी आर गोइंग टू स्टार्ट विथ द बॅच डे आफ्टर टुमॉरो ॲट 9 PM. ओके, आता ही झाली एक बॅचची फॉर्मॅलिटीज. नाव एक प्रश्न नेहमीसारखा एक स्टुडंट्सच्या मनात असतोच की म्हणजे वाय वी शुड बिलीव्ह यू अँड वाय वी शुड प्रेफर यू. ॲज आय ऑलरेडी सेड की जवळपास एक गेल्या 15 बॅचेसमध्ये एक खूप चांगला रिझल्ट राहिला आहे. आतापर्यंत जवळपास एक 400पेक्षा जास्त स्टुडंट्स याच्यात सिलेक्ट झालेले आहे. तर यू गॉट ऑल द रिझन्स टू बिलीव्ह अस, नो डाऊट अबाउट इट. अँड देन ऑफकोर्स मी तुम्हाला एक थोडासा कॅटलॉग दाखवतो जे स्टुडंट ऑलरेडी सिलेक्ट झाले आहेत. हे गेल्या वर्षीचे IBPS असिस्टंट मॅनेजरचे रिझल्ट आहे 2021चे. आता यावर्षीची बॅच ऑलरेडी आली आहे, त्याच्यातही भरपूर उत्साहाने स्टुडंट जॉईन झालेले आहेत. आता गेल्या वर्षी 40पेक्षा जास्त पोरं ऑलरेडी सिलेक्ट झाले होते IDBI असिस्टंट मॅनेजरसाठी. ॲज यू कॅन सी, दिस इज द कन्फर्म रिझल्ट ऑफ IDBI असिस्टंट मॅनेजर. ही ठाणे जनता सहकारी बँक आहे. सी, असं नाही आहे की म्हणजे जे रिझल्ट्स आहे ते नेहमी म्हणजे एक मोठ्या बँकेचेच असतात, असं काही नाही आहे. जिथे जागा भरपूर आहे, अकोला डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्हचे पण रिझल्ट चांगलेले आलेले आहेत. मग ठाणे जनता सहकारी बँक, समथिंग लाईक दॅट. सो देर आर मेनी सच लोकल बँक्स ऑल्सो ज्याच्यात एक चांगला रिझल्ट आलेला आहे. ठाणे जनता सहकारी बँकचा जो रिझल्ट आहे तो आलेला होता मागच्या वर्षी, त्याच्यात एक जवळपास 20 पोरं सिलेक्ट झाले होते. हा RRBचा आहे, RRBचा रिझल्ट यू कॅन सी. सिमिलरली RRB असिस्टंटचाही रिझल्ट आहे. मग ADCC, दिस इज अकोला डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह, त्याचा रिझल्ट. आणि सोबतच इकडे तुम्ही पाहाल तर हा भगिनी निवेदिता बँकचा रिझल्ट आहे. भगिनी निवेदिता बँक, इट इज अ स्पेशल बँक ओनली फॉर फिमेल्स. तर त्याच्यातही गेल्या वर्षी एक 6 स्टुडंट्स, मग यावर्षी परत एक 3 स्टुडंट सिलेक्ट झालेले आहेत. हा एक मोठा अचीवमेंट होता. NIACL AO, यू नो दॅट की म्हणजे जनरली स्टुडंट्स या बँकला म्हणजे या एक इन्शुरन्स कंपनीला खूप जास्त महत्त्व देतात. एकतर सॅलरी पॅकेज खूप चांगला असतो आणि दिस इज द बिगेस्ट जनरल इन्शुरन्स कंपनी इन इंडिया. सर डेफिनेटली याच्यात एक 20पेक्षा जास्त पोरं लास्ट इयर सिलेक्ट झालेले होते. हे स्टुडंट्स, आता याच्यात जे नावं तुम्ही बघत आहात हे सगळे स्टुडंट जे आहे ते पॅन इंडिया आहे. Okay, so we do not have students only from Maharashtra. So there are many students who join us from Kerala also, then from Tamil Nadu also, then from Punjab, Himachal Pradesh, Gujarat, Madhya Pradesh. Many of the students are from UP and Bihar, Assam. Even one of the students who joined us for IBPS PO, she was from Kashmir also. So by and large एक पॅन इंडिया प्रेझेन्स जवळपास गेल्या 15 बॅचेसमध्ये अचीव झालेला आहे. सो दीज आर द थिंग्स. अच्छा, याच्यात मी एक लेटेस्ट रिझल्ट तुम्हाला दाखवतो, दॅट इज ऑफ सिटी युनियन बँक. आता जस्ट एक 10 दिवस पहिले सिटी युनियन बँकचा रिझल्ट आला होता. आय वॉज एक्सपेक्टिंग सम 10 to 12 रिझल्ट्स टू गेट शॉर्टलिस्टेड फॉर दिस, बट देन इट इज मोर दॅन 20. सो वी गॉट अन ओव्हरवेल्मिंग रिझल्ट फॉर सिटी युनियन बँक ऑल्सो. हा एक सगळ्यात लेटेस्ट रिझल्ट आहे. फेडरल बँकचाही रिझल्ट आलेला आहे, पण फेडरल बँकची सध्या फोटो गॅलरी रेडी नाही आहे. तर डेफिनेटली लाईक दॅट विल ऑल्सो बी द पार्ट ऑफ आवर अचीवमेंट इन लास्ट फ्यू डेज. सो दीज आर द थिंग्स गाईज. सो डेफिनेटली जर का याच्यात काही अजून डाऊट असतील आणि इन केस इफ यू वुड लाईक टू कन्फर्म युअर रजिस्ट्रेशन बट देन यू हॅव सम डाऊट्स, काही प्रश्न असतील तर तुम्ही या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता. This is 9834029366. But all on a big note, just to wind up the video, परत एकदा मी रिपीट करतो की 27 ऑगस्टपासून वी आर स्टार्टिंग विथ द महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक स्पेशल इंटरव्ह्यू बॅच. And the tentative timing will be 9 PM. Okay, and we will be starting with our first lecture on that day. Okay, so that's all from my side. काही डाऊट असतील तर तुम्ही या नंबरवर विचारू शकता.
Okay, then thank you so much. Okay, and for any type of other queries related to batch, definitely you must be having some numbers of संकल्प एज्युकेशन. त्या नंबरवरही तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा तुम्ही या नंबरवरच सगळी माहिती घेऊ शकता. सो दॅट्स ऑल. जय हिंद अँड जय महाराष्ट्र.